नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, लेखा व कोशागार विभाग पद भरती 2025चं परीक्षेचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. त्याच सोबत आपल्याला या पदांसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे, कोणकोणत्या विषयावरती भर द्यायचा आहे, कोणकोणत्या टॉपिकवरती भर द्यायचा आहे, अभ्यास कमी दिवसामध्ये तुम्हाला जास्त कसा करायचा आहे याच्याविषयी देखील माहिती संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. तर त्यासाठी व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम परीक्षेविषयी आता आपण माहिती जाणून घेऊया की परीक्षा नक्की कधी असणार आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे लेखा व कोशागार विभागाअंतर्गत प्रत्येक विभागानुसार भरती आलेली आहे. आता मी ज्या विभागाची माहिती सांगत आहे ती छत्रपती संभाजीनगर या विभागाची माहिती सांगत आहे मित्रांनो. बाकीची जर म्हटलं तर अमरावती, पुणे म्हणा, नाशिक विभाग म्हणा, ठीक आहे, अशा प्रकारच्या प्रत्येक विभागानुसार वेगवेगळ्या जाहिराती आलेल्या आहेत आणि त्यानुसार वेगवेगळ्या परीक्षा देखील आपल्याला झालेल्या बघण्यासाठी भेटणार आहे. परंतु यामध्ये आपल्याला प्लस पॉईंट काय असणार आहे, सर्वात पहिले आता छत्रपती संभाजीनगर या विभागाचे पेपर होत आहे. आता त्याच स्वरूपानुसार बाकीचे विभागांचे पेपर होतील. जे टॉपिक विचारले होते तेच टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील, तेच टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचे. जेव्हा पण पेपर असेल त्याच्यावरती तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. अशा प्रकारचा तुमच्यासाठी हा मागील प्लस पॉईंट असणार आहे. बाकीच्या विभागांसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला हा प्लस पॉईंट असणार आहे अभ्यास करण्यासाठी. मात्र आता जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर या विभागाचा आपल्याला परीक्षेचं वेळापत्रक इथं आलेलं आहे मित्रांनो. केव्हा परीक्षा होणार आहे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे किंवा आपल्याला संपूर्ण केव्हा अपडेट भेटेल याच्याबद्दल माहिती इथं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर बघा स्क्रीनवरती आपल्याला काय माहिती दिसत आहे मित्रांनो. आता लेखा व कोशागार विभागाचे जर म्हटलं तर जेवढ्या पण विभागानुसार आपल्याला पदे उपलब्ध होती त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज मागून घेण्यात आलेले होते. आता इथे जर म्हटलं तर जसे जसे अर्ज मागून घेण्यात आलेले मित्रांनो त्याच्यानुसार प्रत्येक विभागानुसार इथं नोटीस सेंड केली जात आहे की आपल्याला 27/3/2025 रोजी अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे की परीक्षेचे जे वेळापत्रक आहे ते लगेच प्रसिद्ध करण्यात यावे आणि लवकरात लवकर जी परीक्षा आहे ती घ्यायला हवी. ठीक आहे, अशा प्रकारचं इथं नोटीस यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर बघा 27 तारखेला हे नोटीस आलं होतं मित्रांनो, परंतु अजून संपूर्ण परीक्षेच्या तारखा आपल्याकडे आलेल्या नाहीये. येत्या 15 ते 20 दिवसामध्ये लेखा व कोशागार या विभागाची आपल्याला लवकरात लवकर परीक्षा होतील अशा प्रकारचं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे तुमच्याकडे जास्त दिवसांचा कालावधी राहिलेला नाहीये मित्रांनो. मार्चच्या 15 ते 20 तारखेपर्यंत तुमच्या परीक्षा होतील असं म्हणायला हरकत नाही. पुढे आता आपण बाकीच्या स्टडी मटेरियल विषयी देखील माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासोबत नोट्स बद्दल किंवा आपल्याला अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर अशा प्रकारचे ही सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो. ही नोटीस तुम्ही वाचू शकता. 27 मार्च 2025 ही नोटीस आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे कालच ही नोटीस आलं होतं मित्रांनो आणि याच्यानुसार परीक्षेच्या तारखा जाहीर करायला सांगितलेल्या आहेत मित्रांनो. म्हणजे तुमच्याकडे आता खूपच कमी दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. 15 ते 20 दिवसामध्ये लगेच पेपर होऊन जातील मित्रांनो. त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही तयारी करा. ठीक आहे, तर याच्यानुसार आपण हे नोटीस बघितलं. पुढे जर म्हटलं तर आपण अभ्यासक्रम बघूया. आता अभ्यासक्रमानुसार जर म्हटलं तर आपल्याला अभ्यासक्रम कोणता असणार आहे याच्याविषयी देखील माहिती पुन्हा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो. इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता संपूर्ण काय माहिती इथं देण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर बघा ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला 4 विषय विचारले जातील. प्रत्येक विभागासाठी हा एकच अभ्यासक्रम असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर विचार केला तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, ठीक आहे, आणि सामान्य ज्ञान या विषयांचा आपल्याला समावेश असलेला बघण्यासाठी भेटेल. तर बघा परीक्षेचं स्वरूप याचनुसार असणार आहे. या विषयांवरती तुम्हाला जर विचार केला तर 25 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक 25 प्रश्नासाठी 30 मिनिटाचा कालावधी असणार आहे. अशा प्रकारचे टोटल 100 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. 120 मिनिटाचा कालावधी तुमच्यासाठी इथं असणार आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये जर विचार केला तर आपल्याला ग्रुपमधून आपल्याला ग्रुप प्रमाणे हे पेपर झालेले बघण्यासाठी भेटतील. आता इथे ABCD ग्रुप दिलेला आहे मित्रांनो. आता हे ग्रुप काय असतं, जसं की पहिला ग्रुप आहे त्याच्यासाठी 30 मिनिटं तुम्हाला दिले जातात. या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 25 प्रश्न सोडवता येतील. प्रत्येक विषयाचे तुम्हाला इथं जर विचार केला तर मराठीचे 7 प्रश्न, इंग्रजीचे 6, त्यानंतर सामान्य ज्ञानचे 6, त्यासोबत आपल्याला बुद्धिमत्ताचे 6 प्रश्न, अशा प्रकारचे 25 प्रश्न तुम्हाला 30 मिनिटांमध्ये सोडवायचे. आणि त्यानंतर पुन्हा दुसरा ग्रुप ऑटोमॅटिकली इथं चालू होऊन जातो. अशाच प्रकारची 4 ग्रुपमध्ये तुम्हाला जर विचार केला तर टोटल 120 मिनिटांमध्ये हे 4 ग्रुप सोडवण्यासाठी दिले जातील आणि त्याच्यानुसार आपल्याला इथं तेवढे प्रश्न असणार आहे. ठीक आहे, आपल्याला एकाच सोबत हा पेपर होत असतो. फक्त आपल्याला ग्रुपनुसार हे प्रश्न विचारले जातात. मात्र या ग्रुपचं जर म्हटलं तर थोडक्यात तोटा काय असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. जसे की आपल्याला पहिले 30 मिनिटं दिले, या 30 मिनिटांमध्ये जर आपण हा ग्रुप पूर्ण सोडवला नाही तर पुन्हा आपल्याला हा जो टायमिंग आहे हा ग्रुपचा संपल्यानंतर, हा टायमिंग संपल्यानंतर आपल्याला पहिला ग्रुप बघता येणार नाही. डायरेक्टली दुसऱ्या ग्रुपचे
ऑटोमॅटिकली प्रश्न येऊन जातील, ते तेवढ्या मिनिटामध्ये सोडवायचे. त्यानंतर 3ऱ्या मिनिटाचे प्रश्न आपल्याला इथं दिसतील, ते तुम्हाला सोडवावे लागतील. एकदा तुम्ही या ग्रुपचा टायमिंग संपून टाकला की त्यानंतर ते प्रश्न तुम्हाला बघता येत नाही मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येक विषयानुसार जर म्हटलं तर आपल्याला इथं प्रश्न दिले, प्रश्नांची संख्या दिली, तर व्यवस्थित अभ्यास करा. ग्रुपनुसार प्रश्न असणार आहे, टायमिंग कमी असतो मित्रांनो. प्रत्येक विषयाचे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागणार आहेत ते त्या ग्रुपमध्ये, त्यानुसार तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता. ठीक आहे, तुमच्यासाठी इथं जर म्हटलं तर प्रॅक्टिस जास्त असणं गरजेचं असणार आहे. गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न व्यवस्थित प्रॅक्टिस करून ठेवा. इंग्लिशला थोडा टायमिंग लागत असेल तर त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करा मित्रांनो. सामान्य ज्ञानकडे थोडं कमी लक्ष द्या. याच्यानुसार जर म्हटलं तर सामान्य ज्ञानचा जो पण प्रश्न असेल तो वाचल्या आपल्याला उत्तर समजून येतं. तर उत्तर जे पण असेल पटकन टिक करून आपल्याला पुढे जायचं. बुद्धिमत्ताचे प्रश्न व्यवस्थित सोडून घ्यायचे, एकही प्रश्न तुम्हाला खाली सोडायचा नाहीये. एकदा ग्रुपचा टायमिंग संपल्यानंतर ते प्रश्न तुम्हाला पुन्हा सोडवता येणार नाही, याची तुम्हाला व्यवस्थित काळजी घ्यायची मित्रांनो. ठीक आहे, तर हा अभ्यासक्रम असणार आहे. त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपण नोट्स देखील काढलेल्या आहेत, तर नोट्स बद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला इथं देऊन घेतो. तर बघा मित्रांनो, नोट्समध्ये तुम्हाला मराठी टॉपिकनुसार संपूर्ण भेटणार आहे, इंग्रजी टॉपिकनुसार संपूर्ण भेटणार आहे, तशाच प्रकारे गणित बुद्धिमत्ताच्या देखील तुम्हाला टॉपिकनुसार संपूर्ण नोट्स उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामध्ये आपल्याला खाली जर म्हटलं तर जीकेचे आयएमपी प्रश्न आपण उपलब्ध करून देतोय. चालू घडामोडी तुम्हाला लेटेस्ट 2 वर्षाचं उपलब्ध करून देतोय. टीसीएस पॅटर्ननुसार झालेला लेटेस्ट जर म्हटलं तर 14 ते 15 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय. ठीक आहे, आपले हे देखील लेखा व कोशागार विभागाचे पेपर देखील टीसीएस पॅटर्ननुसार होणार आहे. त्यानुसार टीसीएसचे जे पण लेटेस्ट पेपर झाले ते 14 ते 15 तुम्हाला सोडवण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील. ठीक आहे, यांची एकत्रित किंमत ठेवलेली 149 रुपये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे. पेमेंट पाठवून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर 10-15 मिनिटांमध्ये ह्या सर्व नोट्स टॉपिकनुसार तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिले जातील मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारे लेखा व कोशागार या विभागाची जर म्हटलं तर पदभरतीविषयी अतिशय महत्त्वाचे हे अपडेट होतं. बाकीच्या विभागांचे पेपर लवकरच 1 महिन्यामध्ये होऊन जातील मित्रांनो. त्यानुसार तुम्ही व्यवस्थित तुमची तयारी चालू ठेवा. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, अजून आपल्याला जे पण परीक्षेची तारीख असेल ती आल्यानंतर तुम्हाला लगेच त्याच्यावरती सेपरेट माहिती मी उपलब्ध करून देईल. चॅनलवरती सर्व अपडेट मिळून जातील. ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बेल आहे ती लाईक क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.